Now see students, we'll see the next part of the straight line. 11 चॅप्टरचंच आपण रिव्हिजन घेतोय. त्यामध्ये आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन जो आहे तो जनरल फॉर्म मध्ये कसा असेल किंवा इक्वेशन ऑफ लाईन कशा प्रकारे असणार आहे. एव्हरी इक्वेशन ऑफ लाईन इज इन द फॉर्म. आता एखादा लाईन जर आपण बघितला तर या फॉर्म मध्ये असेल. दिस रिप्रेझेंट एव्हरी इक्वेशन रिप्रेझेंट अ लाईन. समजलं. आता कोणतंही इक्वेशन असेल त्याचं मीनिंग असतं. जॉमेट्रिकल फिगर मध्ये त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन देता येतं. समजा मी असं इक्वेशन लिहिला x² + y² = 9. दिस इक्वेशन रिप्रेझेंट अ सर्कल. When we write like this, then this equation represent a line. मग तो कुठे असणार आहे? x एक्सिस y एक्सिस वर असेल. याप्रमाणे लक्षात आलं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला एक सामायिक समीकरण आपण पाहिलेले तर याला एक सामायिक समीकरण म्हणतात. यामध्ये x आणि y एक्सिस असणार आहे. x y ची व्हॅल्यूज असतात. तर हे इक्वेशन जे आहे दिस रिप्रेझेंट ऑलवेज अ लाईन. एक इक्वेशन एक लाईन असं असेल. यामध्ये जेव्हा इथे इक्वल टू कॉन्स्टंट असतं तेव्हा तो लाईन जो आहे तो एक तर असा असेल किंवा असा असेल, लाईन असा असेल, कसंही असू शकतो लाईन. पण जेव्हा इक्वेशन असं दिलेलं असेल x + y = 0 किंवा 2x y = 2x, यामध्ये c नाहीये बघा, इथे 0 आहे, फक्त x आणि y ची टर्म्स आहेत. देन दॅट लाईन पासेस थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून जाणार असेल. असं असेल लाईन किंवा अशी असेल, पण तो ओरिजिन मधून जाणार. जेव्हा इक्वल टू दिलेले असतात तेव्हा ते लाईन्स ओरिजिन पासून काही अंतरावर असतील. अशी असेल किंवा अशी असेल लाईन, तशी पण ओरिजिन मधून जाणार नाही. दिस इज ओरिजिन O. लक्षात आलं. दिस ऑल रिप्रेझेंट इक्वेशन ऑफ लाईन. आता या इक्वेशन जे या फॉर्म मध्ये आहेत म्हणून याचं आपल्याला जनरल इक्वेशन मध्ये लिहिता येतं. सो द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन इज ax + by + c = 0. दिस इक्वेशन रिप्रेझेंट जनरल इक्वेशन ऑफ लाईन. यामध्ये a b c these are the values of belongs to r रियल नंबर. -1 -2 असेल किंवा 1 2 3 4 व्हॅल्यूज असतील. तर दिस इक्वेशन लक्षात ठेवायचा. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन. जेव्हा जेव्हा इक्वेशन असं दिलेलं असेल दिस रिप्रेझेंट अ लाईन. हा झाला अल्जेब्रामध्ये. पण याचा भूमितीमध्ये म्हणजे याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे तो काय असेल. दिस इक्वेशन रिप्रेझेंट अ लाईन इन प्लेन. आता लाईन असेल तर त्याला स्लोप असतोच, इंटरसेक्ट सुद्धा असतो त्याचा. मग त्याचं स्लोप पण काढता येतं. आता इक्वेशन जे आहे याप्रमाणे असतील. 2x + 3y = 6 असेल किंवा इक्वेशन y = 3x असेल किंवा x = y असेल किंवा x + y = 0 असेल. इक्वेशन कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकतात. आता y = 3x त्या जणांना काय वाटतं हा इक्वेशन नाहीये, याचं साइड चेंज करा तुम्ही. 3x याची साइड चेंज केली तर काय ना -y = 0 झालं इक्वेशन तयार. याप्रमाणे येणार सगळे. यामध्ये a = 2 आहे, b = 3 आहे, -6 = 0 असं लिहायचं. म्हणजे c = -3. आणि यामध्ये लिहिता येईल आपल्याला here a = 2, b = 3 and c = -6. आता इक्वेशन असं आहे त्याचा. मग यामध्ये काय ना a = 3, b = -1 and c. बघा a मीन्स x चा कोएफिशिएंट येणार, b मीन्स y चा कोएफिशिएंट. आता c नाही आहे इथे, c = 0. here x = y. हा इक्वेशन असं लिहिता येईल x - y = 0. सो here a = 1, x चा कोएफिशिएंट 1, y चा कोएफिशिएंट ते मायनस साइन आहे. b = -1 and c नाहीये
इक्वल टू 1 सॉरी a इक्वल टू 1 b इक्वल टू 1 अँड c इक्वल टू 0 याप्रमाणे आपल्याला रिप्रेझेंट करता येईल इक्वेशन. त्यावर आपल्याला ए बी सी ची व्हॅल्यू काढता येतात. आता आपण स्लोप या लाईनचा स्लोप कसं काढायचं ते बघूया. फर्स्ट वी सी स्लोप ऑफ दिस लाईन. जेव्हा इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचा स्लोप असा काढतात. फॉर्म्युला आहे इट इज -a/b. सिंपल आहे फॉर्म्युला. इक्वेशन मिळालं समजा इक्वेशन दिले तुम्हाला त्याच्यावर स्लोप काढायचं विचारलं तर फॉर्म्युला येणार -a/b. नेक्स्ट इज x इंटरसेप्ट. x इंटरसेप्ट इज -c/a. c -a/a and y intercept is -c/b. तीनही लक्षात ठेवा. स्लोप इज -a/b, x इंटरसेप्ट इज -c/a, y इंटरसेप्ट इज -c/b. अशा प्रकारे आपल्याला ह्या व्हॅल्यूज काढता येतील. आता आपण मी एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल इफ वी आर गिवन द इक्वेशन समजा 2x + 3y = 12 असं इक्वेशन दिले आणि क्वेश्चन विचारले फाइंड द स्लोप x इंटरसेप्ट अँड y इंटरसेप्ट ऑफ द लाईन. समजा असा क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर यावरून आपण काय केलं अगोदर गिवन इक्वेशन इज व्यवस्थित लिहून घ्यायचं. इक्वेशन या फॉर्म मध्ये पाहिजे इक्वेशन म्हणजे 2x + 3y -12 = 0 असा लिहून घ्यायचा. मग यावरून काय लिहायचा a b c ची व्हॅल्यू काढायची अगोदर. a मीन्स x कोएफिशिएंट a is 2, b is equal to 3 येणार आणि c is equal to कॉन्स्टंट व्हॅल्यू मायनस साइन सकट घ्यायचे इज -12. abc मिळाला. मग स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फर्स्ट स्लोप इज -a/b. पुट द व्हॅल्यू -a/b 3. देन x इंटरसेप्ट is -c/a minus c minus of -12 upon a is 2 minus becomes plus, it is a 6. Then third is y intercept is -c/b, it is minus of -12 upon b is a 3 minus becomes plus, the answer is 4. So if we given the equation then we can find its a slope, x intercept and y intercept also. अशा प्रकारे आपल्याला सर्व व्हॅल्यूज काढता येतात. सो दिस इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. हे लक्षात ठेवायचं नेहमी. कोणतंही इक्वेशन असेल तर तो या फॉर्म मध्येच असणार आहे. असा असणार नाहीये ax² आला पुन्हा by आला प्लस c आला असं नाही. ax + by + c = 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला दाखवता येतं. नाउ नेक्स्ट विल सी ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. आता जेव्हा दोन लाईन्स असतील इफ समजा देयर आर टू लाईन्स देन वी कॅन फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन दीज टू लाईन्स. या दोन लाईन्स मधला ॲक्यूट अँगल काढायचा आपण फॉर्म्युला बनवणार आहे आणि हा खूप महत्त्वाचा आहे. सी इफ दिस इज अ लाईन L1 and this is line L2. लाइन L1 चा आपण स्लोप m1 मानला. लाइन L2 लाइन जो आहे L2 त्याचा स्लोप m2 घेतला. आपल्याला माहिती आहे स्मॉल m मीन्स स्लोप. लेट m1 be the slope of first line and m2 be the slope of the second line. Then the acute angle theta between these two lines is given by the formula. आपण फॉर्म्युला बघतोय. It is a m1 minus m2 upon 1 plus m1 m2. फॉर्म्युला कसा आलेला आहे ते काय लक्षात ठेवू नका. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा कसा आलेला आहे. याचा एक्सप्लेनेशन 11वीच्या पुस्तकात डिटेलमध्ये दिलेला आहे. पण काय आवश्यकता नाही. आपण फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवणार आहे. tan theta is equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. mod साइन द्यायचे कारण थीटा ॲक्यूट म्हणजे तो निगेटिव्ह असता कामा नाही. स्मॉल अँगल असेल 90 डिग्रीच्या आतमध्ये असणार आहे तो व्हॅल्यू. तर यामध्ये m1 मीन्स स्लोप ऑफ फर्स्ट लाईन, m2 मीन्स स्लोप ऑफ अनदर लाईन. दोन लाईन्स दिलेले असतील त्याचा स्लोप काढायचा.
तर त्याच्यावरून ॲक्यूट अँगल काढतात. एक एक्झाम्पल मी घेते यामध्ये. समजा एक क्वेश्चन असा विचारलाय, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. तर इक्वेशन्स असे दिले आहेत, 4x minus y is equal to 5 and another line is 4x plus 2y equal to 7. असे दोन लाईन्स दिलेले असतील. क्वेश्चन काय विचारणार, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन दीज टू लाईन्स. म्हणजे काय म्हणणार आपण, आता हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. कन्सिडर दिस गिवन इक्वेशन्स ऑफ लाईन्स are 12x minus 4y equal to 5. This is the first equation. Second equation is 4x plus 2y equal to 7. This is another equation. आता याचे काय लागणार आहे आपल्याला फॉर्म्युलामध्ये, m1 आणि m2 लागणार. म्हणजे आपल्याला स्लोप्स काढायचे. लेट m1 be the slope of m1 and m2 be the slopes of lines 1 and 2 respectively. म्हणजे लाईन 1 चा स्लोप m1 घेऊ, लाईन 2 चा स्लोप m2 घेऊ. आपण अगोदर पाहिलेले आहे, जर इक्वेशन दिला तर स्लोप आपल्याला काढता येतं m1. काय येणार, m1 मीन्स द फॉर्म्युला इज मायनस a अपॉन b. डायरेक्ट काढायचं आपण. इथे काय a इक्वल टू 12 आहे, b इक्वल टू -4 आहे. मायनस a अपॉन b, minus a upon b. b is -4. So we get the answer as 3. Then m2 means slope of another line. m2 means minus a upon b, -4 upon b means 2. It is a -2. So we get m1 is 3 and m2 is -2. Write down, let theta be the acute angle. Then we get formula. Write the formula. Tan theta is mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. मग यावरून व्हॅल्यू ठेवतो आपण. m1 is 3 minus m2 is -2 upon 1 plus 3 into -2. So we get here minus becomes plus, 3 plus 2 5 and here 1 minus 6. So here 1 minus 6 means -5. So we get here 5 upon -5. Division is here, it is a -1. आता tan theta निगेटिव्ह व्हॅल्यूचं मॉड साइन, मॉडचा निगेटिव्ह असेल तरी तो प्लस येणार. म्हणजे tan थीटाची व्हॅल्यू काय मिळाली, tan theta is equal to 1. मग tan ची कोणती व्हॅल्यू 1 असेल तर tan 45 डिग्री is 1. So we get here theta is equal to 45 डिग्री. काय केलं आपण, m1 आणि m2 काढला. लेट थीटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. फॉर्म्युला लिहिला, tan थीटा इज इक्वल टू मॉड m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. m1 ची व्हॅल्यू ठेवली 3, m2 ची व्हॅल्यू -2 आणि खाली पण ठेवलं तर काय येणार 5 अपॉन 1 मायनस 5 1 मायनस 6 इट इज -5. 5 अपॉन -5 इट्स व्हॅल्यू इज -1. मॉड ऑफ -1 निगेटिव्हचं मॉड म्हणजे प्लस येणार. सो वी गेट tan थीटा इज इक्वल टू 1. आणि tan ची कोणती व्हॅल्यू 1 येणार, tan 45 डिग्री इज 1. सो वी गेट थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला थीटा म्हणजे ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स युजिंग दिस फॉर्म्युला काढता येईल. फॉर्म्युला हा वापरून आपल्याला tan थीटाची व्हॅल्यूज आपल्याला काढता येतील. समजा tan थीटाची व्हॅल्यू 1/2 आली तर हा व्हॅल्यू जो आहे तो टेबलमध्ये नाही आहे, म्हणून थीटा इज इक्वल काय येणार, tan इनवर्स 1/2 असा लिहायचा. tan 30 डिग्री √3 आहे, 1/√3 आहे. tan 60 डिग्री √3 आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर व्हॅल्यू आले तर आपण असं लिहायचं, टेबलमध्ये नसेल तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल्स हे जे आहे ते सॉल्व्ह करता येते. आता या फॉर्म्युलावरून अजून 2 कंडिशन आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे काय येणार, इफ द लाईन्स आर पॅरलल ऑर परपेंडिक्युलर. लाईन्स जे आहेत ते नेहमी असेच असतील असं नाहीये, एक तर ते पॅरलल असू शकतात किंवा परपेंडिक्युलर सुद्धा असू शकतात. मग काय कंडिशन्स आता बघायचे. इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर म्हणजे काय, थीटा इज इक्वल टू काय मिळाला, परपेंडिक्युलर मीन्स थीटा इज 90 डिग्री.
90 डिग्री, tan 90 डिग्री इज इन्फिनिटी व्हॅल्यू, म्हणजे त्यामध्ये डिनॉमिनेटर 0 येणार. इन्फिनिटी केव्हा येते? डिनॉमिनेटर 0 असेल तर, म्हणजे 1 + m1 m2 = 0. सो वी गेट द कंडिशन ॲज m1 m2 = -1. तुम्ही फक्त कंडिशन लक्षात ठेवा. इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर देन m1 m2 = -1. And second is if the lines are parallel म्हणजे काय? theta = 0 डिग्री, tan 0 is 0 म्हणजे न्यूमरेटर 0, m1 m2 = 0, म्हणून इक्वेशन काय मिळणार? m1 = m2 कंडिशन मिळेल आपल्याला. हे दोन महत्त्वाचे आपल्याला कंडिशन मिळतात, लक्षात ठेवायचे नेहमी. कधीही पुढे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. इफ द लाईन्स आर परपेंडिक्युलर then m1 m2 = -1. m1 means slope of first line into slope of म्हणजे product of slope equal to -1. And if the lines are parallel then m1 = m2 means slopes are equal. हे दोन कंडिशन लक्षात ठेवायचे. If the lines are perpendicular then product of slope equal to -1. And if the lines are parallel then slopes are equal. असे दोन लाईन्स जे आहेत ते तेवढे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला पुढचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतील.